नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी आणि पक्ष्यांचं जे अद्भुत दुनिया उतरलेली आहे त्या पेटोपिया सकाळच्या पेटोपिया इव्हेंटमध्ये मी आत्ता आहे। माझ्या खांद्यावर जर तुम्ही बघितला तर हा स्कारलेट मकाऊ नावाचा पक्षी आहे। साधारणपणे 8 ते 10 लाख रुपये याची किंमत आहे। मकाऊमध्ये हा पक्षी जो आहे तो आढळतो आणि बघा अगदी किती माझ्या खांद्यावर बसलेला आहे, कुठल्याही पद्धतीची त्याला भीती नाही आहे। अगदी माझ्या खांद्यावर बसून तो या ठिकाणी या पेटोपिया इव्हेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। नाशिककरांची या सगळ्या इव्हेंटला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे। स्कारलेट मकाऊ प्रमाणेच आपण जर बघितलं तर आणखीही या प्रजाती आहेत या ठिकाणी आणि या देखील आपण या प्रदर्शनामध्ये बघू शकतो। या ठिकाणी हे ज्या प्रजाती आहेत या बघायला मिळतात। नेमके कुठल्या कुठल्या प्रजातीचे पक्षी आपण सध्या या ठिकाणी पाहतो? साधारण 17 प्रजातीचे वेगवेगळे पक्षी आम्ही आणलेले आहेत। आर्यन्स वर्ल्ड स्कूल पुण्यावरून हे सगळे पक्षी आलेले आहेत। पक्ष्यांबरोबर हे सगळे एक्झॉटिक बर्ड्स आहेत आणि पक्ष्यांबरोबर आम्ही 2 टिबेटियन मॅस्टिफ असे दैत्य आकाराचे डॉग्स पण आहेत जे एकदम एक्झॉटिक आहेत आणि तुम्हाला पाहायला, हातावर घ्यायला, फोटो घ्यायला हे तुम्ही येऊ शकता। आणि याच्या वैशिष्ट्य काय आहे? यांची वैशिष्ट्य असं आहे की हे एक्झॉटिक बर्ड्स आहेत आणि तुम्ही पाहू शकतात किती कलरफुल बर्ड्स आहेत आणि हे साधारण 100 वर्ष जगतात आणि पक्ष्यांमध्ये हे सर्वात मोठ्या साईजमध्ये असतात। आणि ह्यांचं खाद्य काय माहिती आहे का? काजू, बदाम, पिस्ता, किशमिश, पेरू, ॲपल हे अशा प्रकारचे खाद्य खात असतात। आपण VIP पक्षी म्हणू शकतो ह्यांना। आणि मेन म्हणजे हातावरती हँड टेम्ड होतात, हातावरती खेळतात आणि प्लस हातावरती खेळतात पक्षी आणि प्लस हे माणसांसारखं बोलतात सुद्धा। तर तुम्हाला हे एक्सपिरियन्स घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही सकाळ पिटोपियाला या, जिथं आर्यन्स वर्ल्ड स्कूलने हे बर्ड्स डिस्प्ले केलं आहे। आम्ही वाट पाहत आहोत तुमची। थँक्यू। पण पाहतोय VIP पक्षी आहेत, म्हणजे काजू, बदाम, सुकामेवा हे पक्षी खातात आणि त्यामुळे हे पक्षी जे आहेत ते अगदी VIP ट्रीटमेंट या सर्व पक्ष्यांना असते। त्यामुळे हे पक्षी जे आहेत ते अगदी VIPसारखे VIP पक्षी आहेत। नाशिककर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरं तर हे सगळे पक्षी आणि ही सगळी अद्भुत दुनिया बघण्यासाठी गर्दी करतायत। काही नाशिककरांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, पक्ष्यांचं, प्राण्यांचं हे एक अद्भुत विश्व बघताय, काय अनुभव? खूप छान आहे। आम्ही आमच्या शाळेचे विद्यार्थी घेऊन आलेलो होतो, त्यांनाही बघायला खूप छान वाटले। विद्यार्थ्यांना आजचा दिवस खूप आनंदात गेला, म्हणजे त्यांना नवीन वेगळ्या प्रजातींचे पक्षी वगैरे बघायला मिळाले। काय काय बघितलं? वेगवेगळे पक्षी आहेत, मासे आहेत, पोपट आहेत वेगळ्या प्रकारचे, ते सगळे आम्ही बघितले। ताई, तुम्ही काय काय बघितलंय? कुठले कुठले पक्षी काय सगळे हे पक्षी बघितलेत ना, बरेचसे पक्षी बघितलेत। त्यानंतर पाण्यामध्ये असणारे मासे बघितले, छान वाटलं एकंदरीत। पक्षी आहेत, मासे आहेत, मांजरींचे प्रकार आहेत ना। बाहेर कुत्र्याचा खेळ पण दाखवत आहेत, ते पण बघितलं। थँक्यू। आपण पाहतोय की हे सगळं अद्भुत विश्वाचा अनुभव घेण्यासाठी नाशिककर देखील मोठ्या संख्येने पेटोपियाला भेट देताना बघायला मिळतात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।